नमस्कार. ऑल इंडियन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाजराचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्या सर्व गाजराची साल काढून घ्यायची आहे. वरची साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सर्व साल काढून घेतलेली आहे. गाजराचा बुडका सुद्धा काढून घ्यायचा आहे. आपले सर्व गाजर तयार आहेत. आता आपण हे गाजर किसून घेऊ. एका भांड्यात सर्व गाजर किसून घेऊ. खोबरं किसतो त्या किसणीने किसून घेऊ. सर्व गाजर किसून तयार आहेत. आता हलवा करायला घेऊ. गॅसवर एक कढई ठेवू. त्यामध्ये 1 वाटी तूप घालून घेऊ. तूप कडकडीत गरम झाल्यावर किसलेले गाजर घालून घेऊ. मी वाटीने गाजर मोजून घेतलेले आहे. 3 वाटी गाजर आहे. याला परतून घेऊ. यामध्ये 1.5 वाटी साखर घालून घेऊ. 10 बार खवा घेतलेला आहे तो घालून घेऊ. याला चांगले मिक्स करून घेऊ. सर्व मिश्रण मिक्स झाल्यावर यामध्ये 1 वाटी दूध घालून घेऊ. आता याला चांगली उकळी काढून घेऊ. यामध्ये बदाम काजू घालून घेऊ. बदाम व काजू तुकडे करून घालायचे आहेत. यातील सर्व पाणी आटूपर्यंत गाजर शिजवून घ्यायचे आहे. वेलची पूड घालून घेऊ. याला टोपण लावून 5 ते 10 मिनिटे शिजवून घेऊ. आता पूर्ण पाणी आटलेले आहे. आपला गाजराचा हलवा तयार आहे. गाजराचा हलवा तयार आहे.